जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आज आपण पाहिलं असेल की नारायण राणे यांनी या ठिकाणी काय ट्विट केलेलं आहे. तर त्या नारायण राणेला सांगू इच्छितो, तुझी अवकात नाही. सध्या आम्ही मराठी या ठिकाणी कोण्या चिंतेमध्ये आहेत हे तुला कदाचित माहिती नसेल. तू मराठा नाहीसच. जर तू मराठा असला असता तर त्या प्रकारचं ट्विट या ठिकाणी तू केलेलं नसतंस. लक्षात येते का? आज आमचे पहिली दुसरीचे जे लेकर आहेत, ज्यांना कळतं माणुसकी काय असते, मानव जीव काय असतो, ज्यांना आमच्या ज्या लहान लेकराला कळतं ना, आज सकाळपासून या ठिकाणी त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही, काही जणांनी अन्न सुद्धा या ठिकाणी खाल्लेलं नाही. कारण आमच्या सर्व मराठ्यांचा जीव या ठिकाणी आंतरवाडी सराटीमध्ये या ठिकाणी लागलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की दादानी एक घोट का होईना या ठिकाणी पाणी प्यावं, ही या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांची या ठिकाणी इच्छा आहे. त्यामुळे तुला सांगतो की तू मराठा नाहीस. लोक म्हणते तू नेपाळी आहेस, तू नेपाळीच आहेस, मराठा नाहीयेस तू जर मराठा असला असतास तर त्या प्रकारचं घाणेरडं ट्विट या ठिकाणी तू केलं नसतंस. तू काय म्हणाला, मनोज जरांगे पाटील तुझे नसतील, पण या तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांचे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी नेते आहेत. लक्षात आलं का? स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारा या ठिकाणी मराठा योद्धा, मराठा संघर्ष योद्धा म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आहेत. चिपिड्या तू याच्याने काहीच फरक पडत नाही. तू मंत्री असेल, मला काही फरक पडत नाही, कारण मी गरजवंत मराठा आहे. लक्षात येत आहे का? ही जी भाषा वापरतोय त्या ठिकाणी ही गरजवंत मराठीची भाषा आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी जी भाषा वापरली ही अंतःकरणातनं या ठिकाणी आलेले शब्द आहेत. ते काय बरबळायला रिकामे नाहीयेत. त्यांच्या अंतःकरणात या ठिकाणी सरकारने जो धोका दिलेला आहे, सरकारने दिलेली जी वचनं पाळलेली नाहीयेत, त्यांच्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी ते शब्द उच्चारलेले आहेत. ते तुला कदाचित तू यासारख्या एडपटाला कुठून कळणार आहे तेच कळत नाहीये. लक्षात येते का? तू कोण आहे? तू एका पक्षाचा या ठिकाणी तुकडा टाकला, त्या ठिकाणी त्याच्यावर पळणारा कार्यकर्ता आहेस तू. लक्षात आलं का? तुला एका पक्षाने या ठिकाणी मंत्रीपद दिलं म्हणून त्या पक्षाची चाटुगिरी या ठिकाणी तू करायला लागलेला आहेस. मी पुन्हा एकदा सांगतो, हे गोरगरीब मराठ्यांचा आवाज आहे. लक्षात येते का? आम्ही आज आमच्याकडे तर वेळ नाहीये तुझ्याबद्दल या ठिकाणी बोलण्यासाठी, परंतु या ठिकाणी आम्हाला राहत नव्हतं, गोरगरीब मराठ्याने कधी राहत नव्हतं की तू यासारख्या या ठिकाणी फक्त मराठ्याचं नाव या ठिकाणी तुझ्या याच्यावरती लागलेलं आहे, परंतु तुझ्या एक बी कर्म या ठिकाणी मराठ्याचं वाटत नाहीये. त्यामुळे नारायण राणे जरा तुला तर तुला मराठी तुझा हिशोब तर 100% चुकता करणार आहे आयुष्यात. तुला काय, तू ज्या पक्षात आहे त्या पक्षात त्या ठिकाणी जे ओरिजिनल गरजवंत मराठी त्या ठिकाणी आयुष्यात तुला तर काय, तू ज्या पक्षात आहे त्या पक्षाला सुद्धा या ठिकाणी मतदान करणार नाही. ही तुझी अवकात आहे. आणि तू काय मनोज जरांगे पाटील यांची अवकात काढायला? तू जाय महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाय आणि विचार मनोज जरांगे पाटील कोण आहे, तर तुला उत्तर भेटेल की मराठ्यांची वाघ आहेत. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, या अगोदर सुद्धा या ठिकाणी तू बरबळला होतास, बोंबलला होतास म्हणून या ठिकाणी तुझ्यासाठी व्हिडिओ काढला होता. तर आमचे लहान लहान लेकर होते, पहिली दुसरी चौथी पाचवीचे, त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटील कोण आहे, तर मराठ्यांचे वाघ आहेत. तुझ्यासाठी या ठिकाणी बोलायला आम्हाला बिलकुल वेळ नाही, परंतु या ठिकाणी तुझी मचमच करायला, त्या मचमचीला उत्तर म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा जीव जरी या ठिकाणी आंतरवाडी सराटीच्या ठिकाणी लागलेला असला तरी सुद्धा या ठिकाणी तुझ्यासारख्या हरामी अवलादी मराठ्याच्या असून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलतात म्हणून या ठिकाणी आम्हाला बोलावं लागते. तू इथं अवकात नाही. तू एक कुत्रा आहेस. तुला तुकडा टाकला तर त्या ठिकाणी शेपूट हलविणारी अवलाद आहेस तू. लक्षात येते का? आणि तू आमच्या मनोज जरांगे पाटलाबद्दल या ठिकाणी बोलायला लागलास तू. आणि पाटील बोलले ना या ठिकाणी जर आमच्या मराठ्यांवरती अन्याय होत असेल तर कसे या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी महाराष्ट्रात येतात की आम्ही बघून घेऊ. ही ताकद आहे आणि तू यात लय दम आहे ना, तू ये घेऊन नरेंद्र मोदी यांना. आमचा नरेंद्र मोदी यांना विरोध नाही, परंतु आमच्या मराठ्यांची दयनीय अवस्था असताना सुद्धा, आमच्या मराठ्यावरती अन्याय अत्याचार होत असताना सुद्धा जर या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान येत असतील तर माणूस रागाने बोलू शकतं. जर एखादा माणूस 4 दिवस 5 दिवस या ठिकाणी अन्नाचा कट नाही, पाण्याचा थेंब नाही, आणि असं असताना जर सरकार या ठिकाणी विचार करत नसेल तर या ठिकाणी अंतःकरणातनं ते निघालेले शब्द आहेत. कारण मनोज जरांगे पाटील फक्त एकट्याच्या संसाराचा विचार करत नाही, तर महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठ्यांचा विचार करून या ठिकाणी ते बोलतायत. तू फक्त तुझ्या संसाराचाच पाहायला लागला. तू हे 2 लेकरं, तुझी बायको आणि तुझ्या संसाराचं त्या ठिकाणी तुला पडलेले. तुला हे प्रश्न पडते की माझ्या लहान्या पोराला आमदार करू का मोठ्या पोराला खासदार करू, या स्वप्नामध्ये या ठिकाणी तुम्ही रात्रंदिवस रमलेले असतात. परंतु मनोज जरांगे पाटील रात्रंदिवस या ठिकाणी गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा या ठिकाणी विचार करत असतात. आणि या गोरगरीब गरजवंत मराठ्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या प्राणांची बाजी या ठिकाणी ते लावतात. आणि अशातच आपल्यासारख्या काही मराठ्यांच्याच हरामी अवलादी जर या प्रकारची भाषा करत असतील तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि तुम्ही मराठाच आहेत किंवा नाही याबद्दल या ठिकाणी मलाच नाही तर या महाराष्ट्रातले जेवढे गरजवंत मराठी आहेत त्यांना या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की तुम्ही या ठिकाणी खरंच मराठा आहात का फक्त या ठिकाणी तुमच्या टीसी वरती या ठिकाणी मराठा लिहिलेलं आहे एवढंच आपलं आम्हाला कळत नाहीये. त्यामुळं नारायण राणे, तुला पुन्हा एकदा सांगतो की जरी तू या देशाचा केंद्रीय मंत्री असला तर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही,
परंतु मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज याच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडासा जपून, आणि तू कोणते मराठे तुझ्या मागत दाखव, एक शो घेऊन दाखव, केवळ मराठ्यांच्या जीवावर एक सभा घेऊन दाखव की ज्याच्यामध्ये फक्त मराठेचे, बघूया तुझ्या पाठीमागे या ठिकाणी किती मराठी उभे राहते. तर कुत्र उभं राहणार नाही, ती तुझी अवकात आहे. फक्त तुला जे त्या पक्षाने जे मंत्रीपद दिले त्या मंत्रिपदाच्या जीवावर या ठिकाणी तुझ्या उड्या चालू आहेत. जर तू खरा मराठ्याचा असता तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलला नसताच आणि या ठिकाणी या प्रकारचं वक्तव्य सुद्धा या ठिकाणी केलं नसतं. तुला तर या ठिकाणी आणखीनही खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु या ठिकाणी सध्या आमची मानसिकता नाहीये, कारण की आमचा सगळा जीव आंतरवाली सराटीला या ठिकाणी लागलेला आहे की दादांची प्रकृती कशी या ठिकाणी सुधारेल, त्याच्यासाठी आम्हाला काय प्रयत्न करता येतील यासाठीच आम्ही या ठिकाणी रात्रंदिवस विचार करतोय, देवाकडे या ठिकाणी प्रार्थना करतोय की या ठिकाणी काहीतरी मार्ग निघावा आणि दादांची प्रकृतीमध्ये या ठिकाणी सुधारणा व्हावी. याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुर्तसा या ठिकाणी तुझ्याबद्दल एवढंच, परंतु पुन्हा एकदा सांगतो, तू मधात मचमच करू नकोस. आम्ही आणि मनोज जरांगे पाटील आमच्या दोघांचा स्नेह आहे, आम्ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहोत. परंतु तू मराठ्याचा आहेस का नाही त्या ठिकाणी मला माहिती नाही, पण तो भुकणं या ठिकाणी थोडंसं बंद ठेव, तो ट्विट करणं थोडंसं या ठिकाणी थांबव. तुला तुझ्या पक्षाची काय पाठ टाकून घ्यायची त्याच्यासाठी तुला आयुष्य पडलेलं आहे, परंतु आम्ही जरा एका क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहोत, मराठी थोडंसं अडचणीमध्ये आहोत, कारण की आमचा प्राण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही फक्त एकच वाट बघतोय की त्यांनी कधीतरी घोटभर या ठिकाणी पाणी पितात, या गोष्टीची आस आम्हाला लागलेली आहे. त्यामुळं कृपया जोपर्यंत या ठिकाणी ही परिस्थिती नाजूक आहे तोपर्यंत तरी या ठिकाणी तो भुकणं बंद कर. जेव्हा काही सगळं सुरळीत होईल त्यावेळेस तुला काय भुकायचं त्या ठिकाणी तू भुकू शकतो. तू तसा थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.